कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. त्या मदनचाच विषय आहे ना व? तुम्हाला कसं माहित? म्हणजे त्याचाच विषय आहे. नाही पण तुम्हाला कसं? आम्हाला सगळ्या खबऱ्या असतात. तुम्हाला कसं कळलं पण? लक्ष असतं आमचं सगळीकडं. कसं काय कळलं पण तुम्हाला? आमचे हेर पेरलेत आम्ही सगळीकडं. तो मदन सुनबाईंचा मित्र आहे ना व? हा मित्र असं नाही, म्हणजे शाळेत होते एकत्र ते. त्यांचा पत्र व्यवहार पण होतो म्हणे. आणि आता तो परत आलाय, लग्न झालेलं नाही म्हणे त्याचं. मोठा आहे तो सुनबाईंपेक्षा. हा पण नापास झाला, सुनबाईंच्या वर्गात त्याला राहायचं होतं म्हणून. लई फेमस होती म्हणे त्यांची जोडी. मैत्री होती, जोडी असं मैत्री होती. तेच नंतर म्हणे तो परदेशात गेला. सुनबाईंना काही विसरला नाही. शेटूक करतात वाटतं सुनबाई समध्यांवर. हा तुम्ही विसरला नाही, तो बजा विसरत नाही, कमल विसरला नाही. हा आणि यो आता नवीन आलाय मदन. जाऊ दे, त्याचा विषय जाऊ दे. हाय साहेब, तुम्ही काय बघितलं ते सांगा तरी आधी. तुम्ही फक्त त्यासनी बघितलं की त्या दोघांना बोलताना बघितलं? कान आणि डोळ्यापेक्षा आपलं मन मोठं असतंय, आजी म्हणते ना. राहू दे होत्या आजीचं. हा जुन्या वळणाची आहे ती. तिचं समज बरोबर असतं असं काही नाही. आता तुम्ही आम्हाला समज पहिल्यापासून सांगा. हा तुम्ही सुनबाईसनी आणायला गेला होतात का नाही? मग एकटे कसे काय आलात? काय झालं? सगळं विसरून मी त्यासनी आणायला गेलो होतो, पण त्या घरी नव्हत्या. इराताई होत्या. पण त्यांनी आम्हाला जे काय सांगितलं ते काय मला काय खरं वाटलं नाही. काय सांगितलं हिराबाईंनी? म्हणजे त्या इराताई असं म्हणले की मास्तरीनबाई जेव्हापासून माहेरी गेल्यात ना, तेव्हापासून काही त्यांना म्हणजे असं काही फरक पडलेला नाही. माझी काही आठवण वगैरे त्याच्यातला काही भाग नाही. हां माझा नंबर ब्लॉक केलाय म्हणे त्याने. तो आहे ना तो मदन, त्याच्याबरोबर तासन तास गप्पा मारत बसतात असं म्हणजे इराताई म्हणल्या. त्यासनी काय आम्हाला फोन करायची इच्छाच होत नाही वगैरे वगैरे. माझ्यासारख्या अडाणी माणसाशी लगीन करून त्यासनी पश्चाताप झालाय म्हणे. आणि म्हणजे त्यांचं काय माझ्यावर थोडक्यात प्रेम वगैरे काय नाही वगैरे असं सगळं इराताई म्हणल्या. पण मी त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. बघा आई साहेब, मी काय विचार केला, म्हणलं प्रत्यक्ष मास्तरीनबाईंसंग बोलावं आणि काय ते सोक्ष लावा, हे काय ते मॅटर मिटवा. बरोबर आहे नाही? बरोबर आहे, बरोबर. असा विचार केला मी. आणि मग तिथनं बाहेर पडलो, त्यांच्या घराच्या इथनं बाहेर पडलो. आणि पण काय त्या दिसल्या मला मदन बरोबर. हा माहित नाही, पण तोच असणार तो मित्र त्यांचा, मॅड. मॅड? हे काय? मास्तरीनबाई म्हणतात म्हणे त्यांना, ह्याला मदनला मॅड म्हणतात वाटतं. तुम्हाला असं कधी लाडाचं नाव ठेवलं होतं का हो त्यांनी? हा कारण त्यांच्या मनात तुमच्याविषयी मायाच नाही, आपुलकीच नाही. नाही असं नाही आहे साहेब. बास झालं अधिपती. किती वकिली करालो त्यांची. हा आजही सोडू. पण सुनबाईंनी हे घर सोडताना एका क्षणाचा पण विचार केला नाही. आपल्या नवऱ्यावर, आपल्या संसारावर प्रेम असणारी बाई असं कवा करेल काय? हा अहो सांगाल का नेमकं काय झालंय ते? हो ना, म्हणजे आल्यापासून तुम्ही दोघेही खूप गप्प आहात. आणि अगं ताई, तू घरी कशी काय आलीस परत? म्हणजे सासरी जाणार होतीस ना? काय झालं? तू बोललीस का? अधिपतींशी बोललीस? जावई बापूंशी बोलायला ते घरात असायला हवेत ना. म्हणजे भेट झाली नाही का तुमची? त्यांची भेट होऊ दिली नाही. भेट होऊ दिली नाही? कुणी? त्या भुवनेश्वरी मॅडम आणि दुर्गेश्वरी मॅडम. रे का का भेटू दिलं नाही? अक्षु काय बाहेरची आहे का कुणी? सून आहे ना त्यांची, अधिपतींची बायको आहे ना ती. ऊन मानतच नाहीत ते तिला.
बाबा असं का म्हणता तुम्ही? उलट अधिपती जिजू तर ताईला फुलपाखरासारखे जपतात. फुलपाखरासारखं जपणं सोड, साधा माणूस म्हणून सुद्धा मान नाहीये तिला. विद्या, त्या घरात आपण आपली मुलगी दिलं ना विद्या, खूप मोठी चूक केली आपण. प्लीज असं नका बोलू तुम्ही. भांडण आहे, भांडण होत राहतात. भांडणं होतात ग, पण हाणामारी झाली त्याचं काय? अरे काय? हाणामारी? बापरे! हो, जीव घेणा हल्ला. अहो, काय बोलताय? जीव घेणा हल्ला? कोणी केला हल्ला? आणि तुमच्या डोक्याला काय लागलंय? नीट सांगाल का मला? काय झालंय जरा नीट सांगा. नाही नाही नाही, काही नाही आई. काही नाही, त्या दुर्गेश्वरी मॅडम हिच्या अंगावर धावून गेल्या आणि ही म्हणते काही नाही. काय हल्ला? काय कोण आहेत कोण ही माणसं? असं वागतं का कोणी सुनेशी? देवा परमेश्वरा, अरे काय दिवस आणलेस, काय दाखवतोयस? हे असं बघायला जिवंत ठेवलंयस का आम्हाला? आई, अगं काय बोलतेयस? नको ना असं बोलूस. एवढं काही नाही झालंय. अक्षु, अगं हल्ला केलाय त्यांनी तुझ्यावर. तू काय रस्त्यावर पडलेली मुलगी आहेस का? अशी हाणामारी करतं का कोणी? सून आहेस त्या घरातली, सून. त्याचं भान कुठे आहे त्यांना? साधी माणूस म्हणून वागणूक नाहीये तिला त्या घरात. बाबा, बाबा तुम्ही बसा. हिरा पाणी आण जा. बाबा, अहो, बसा तुम्ही. या सावकाश बसा इकडे. सावकाश सावकाश. आण, पाणी दे, पाणी दे. बसा 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 बसा. दे. बसा बाबा. हे घ्या, हे घ्या. पाणी घ्या. सावकाश. पाणी. बाबा, प्लीज आता काही बोलू नका हा. स्ट्रेस नका घेऊ तुम्ही. आई तू पण. अगं पण बाबा प्लीज, उद्या बोलूया आपण. सावकाश. आज ऑलरेडी खूप दगदग झाली आपली. आपण आता नको बोलायला या विषयावर. अगं अक्षु, पण हे आई बघतीस ना. त्या रागाच्या भरात गेले हो आईसाहेब. हाय का आता केली परत वकिली सुरू? नाही वकिली असं नाही, पण काय माझ्यावर चिडूनच त्या गेल्या होत्या. आणि मदन त्या मॅडबीड म्हणजे ते काय लाडाचं नाव म्हणजे काय ते तसं नव्हे, म्हणजे पोरकटपणा असल्याचा उथळपणा हो. जो सुनबाई करतात. हा, तो त्यांचा मित्र असेल पहिल्यापासूनचा आहे, म्हणजे म्हणून मग त्या यासनी मॅड म्हणतात आणि तो यासनी अक्ष, हा अक्ष म्हणतो. म्हणजे असं म्हणत असेल. म्हणजे काय बघा, माझं एक मन काय म्हणते आता, खरं तर मास्तरीन बाईंचं एवढं चांगलं नाव आहे की. हा अक्षदा. हा, अक्षरा आहे, मग पूर्ण नाव बोलायचं आहे का नाही? हे काय अक्ष. अक्ष एकदम अशी माशी शिंकल्यावानी वाटते अक्ष. हा, म्हणजे थोडक्यात म्हणजे खोळसटगिरी जो. आणि ह्यानी तर कशाला तसं म्हणायचं मॅड बीड काय. मास्तरीन बाईसनी हे कळत नाही. नाही म्हणजे असं पण असू शकते. आता शाळेपासून बारकेपणीपासून मित्र आहेत, म्हणजे असं नाही, म्हणजे एक पवित्र नातं पण असू शकतंय. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.